उपोषणकर्त्यांची मागणी आणि सरकारची भूमिका वेगवेगळी पाहायला मिळते का? 16 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता. राज्य सरकारला नेमकं तुमचं काय आवाहन आहे? नाही, मी वाचूनच दाखवते तुम्हाला की आता आज जे भेट झाली त्याच्यात अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि खूप मन मोकळेपणे चर्चा झाली. याचा मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटलं. सगळ्यांनी त्यांचं मन मोकळं केलं. मीही त्यांना आणि मी शेवटी त्यांची लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे त्यांचं ऐकून घ्यायचं ही माझी नैतिक जबाबदारी. आम्ही एका कुटुंबासारखे इथे सगळे काम करतो, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला की मनापासून प्रत्येक आपले सहकारी अतिशय मन मोकळेपणे चांगली चर्चा झाली. त्यांच्याकडे 3-4 गोष्टी आम्ही एकत्र मिळून ठरवल्या आहेत. एक तर मी इथून CM ऑफिसला फोन केला. माननीय CM साहेब कुठल्या मीटिंगमध्ये होते म्हणून त्यांच्या घरातल्याही लोकांना आम्ही फोन केला. तर त्यांचं म्हणणं होतं की CM साहेब एका मीटिंगमध्ये आहेत. या दोन्ही फोनमधून तीच बातमी आम्हाला कळली. तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकीना झालेत, चांगले अभ्यास करीना झालेत, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांची वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही. लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्यासोबत संपर्क पावा. पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी. तर CM साहेबांच्या कानावर ही गोष्ट पोचेल ह्याची मी पूर्णपणे खातिरदारी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा CM साहेबांना मी ट्विटरच्या माध्यमातूनही आम्ही कळवणार आहोत. एक अर्ध्यात म्हणजे इथून निघाले की ट्विट मी तो ड्राफ्ट करीन, सो तुम्हाला मिळेलच. त्याच्यानंतर त्याचा आज मी दिवसभर फॉलोअप करीन की मुख्यमंत्र्यांच्या वतीने यांना भेटायला किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायला सरकारांमधून कोणीतरी आलं पाहिजे ना. आपला एक बंधू असा आंदोलनाला बसला आहे, त्याची नोंद तर या ट्रिपल इंजिन सरकारने घेतली पाहिजे. तर ते एक तातडीने आमची मागणी आहे. दुसरं की मी स्वतः अर्थातच धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ती सगळ्यात जास्त पार्लमेंटमध्ये कोणी मांडली असेल तर ती मी मांडली आणि हे डेटा वाईज सांगते मी. आणि अनेक वेळा असंही झालेलं आहे दुर्दैवाने की जेव्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष जे सत्तेमध्ये इथेही आहेत आणि दिल्लीमध्ये आहेत, महाराष्ट्रात एक भूमिका घेतात आणि दिल्लीत एक भूमिका घेतात. आणि मी ऑन रेकॉर्डवाली म्हणते, ऑन रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये हे ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ती धनगर समाजाला आरक्षण देणार आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही त्याला पूर्ण विरोध करतो. हा माझा स्वतःचा ऑन रेकॉर्ड अनुभव आहे. त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे नक्की सांगावं की तुमचं मत काय. याचं कारण 200 आमदार महाराष्ट्रात आहेत, 300 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांना काय एक दिवसाचं सेशन जर बोलवलं तर हे सगळे आरक्षणाचे प्रश्न ते सोडवू शकतात, पण तसं झालेलं नाही. आणि बारामतीत येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देईन. या गोष्टीला 10 वर्ष, 1 दशक झालेलं आहे. त्याच्यामुळे या विषयाचा अतिशय संवेदनशीलपणे विचार झाला पाहिजे. हे जे ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं सरकार आहे अतिशय असंवेदनशील या बाबतीत आहे. दुसरा त्यांची इच्छा आहे की मी पार्लमेंटमध्ये पुन्हा एकदा 3 तारखेला पार्लमेंट सुरू होत आहे, त्याच्यात मी हा इश्यू रेस करावा, तो मी करणार आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी असेंब्लीमध्ये, महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये हा प्रश्न भरावा. दुसरं त्यांची एक विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांची एक छोटं डेलिगेशन त्यांनी करावं धनगर समाजाच्या सगळ्यांच्या वतीने. तर ते एक डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांना दिवाळीनंतर त्यांनी वेळ द्यावी अशी आमची विनंती आहे. आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये अर्जुन मुंडाजी या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत. मी स्वतःही त्यांची भेट घेणार आहे लगेच दिल्लीला गेल्यावर. आणि हेच डेलिगेशनची इच्छा असेल तर ह्या डेलिगेशननी दिल्लीला यावं. मी स्वतः अर्जुन मुंडाजींकडे त्यांना घेऊन जाऊन एक व्यापक चर्चा करून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणखीन एक त्यांची एक मागणी होती की खेडमध्ये रयत शिक्षण संस्थेची जी शाळा आहे ती त्या काळामध्ये होळकर फॅमिलींचे मी मनपूर्वक आभार मानते की होळकर कुटुंबांनी एवढी मनाचा मोठेपणा दाखवून ती संस्था शिक्षणासाठी दिली होती. तर ह्या लोकांची अशी विनंती आहे आणि मागणी आहे की ती रयतची जी शाळा आहे ती दुसरीकडे न्यावी आणि तो जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये पुन्हा एकदा एक काहीतरी स्मारक व्हावं. खूप चांगली सूचना समाजाच्या सगळ्या नवीन पिढीने दिलेली आहे. त्याचाही विचार जरूर मी दिवाळी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या सगळे जे आहेत जबाबदार लोक त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्कीच म्हणजे ही जबाबदारीने पोचवीन आणि त्याचा पुढे कसा आपल्याला मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने माझ्याकडून प्रयत्न होतील. खरं तर महाविकास आघाडीच्या काळातही जेजुरीच्या पूर्ण विकासासाठी त्या काळातले मुख्यमंत्री माननीय उद्धवजी, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आणि बाळासाहेब थोरात या तिघांच्या प्रयत्नातून 350 कोटी रुपयाचा निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे
आपल्याला तो जेजुरीला मिळाला. तिथे कामही सुरू झालं आहे, त्याचा सगळा फॉलोअप आम्ही सगळे करतोय. मी टी व्हीवरही तुमच्याच चॅनलवर पाहिले. मध्ये माननीय मुख्यमंत्री जेव्हा जेजुरीला आले होते तेव्हा त्यांनी त्याची पाहणी केली आहे, पण तेही त्या काळात महाविकास आघाडीमध्येच होते. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात 350 कोटी रुपयाचा निधी हा जेजुरीसाठी आलेला आहे. आणि आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत की आपल्या सगळ्यांचंच ते आराध्य दैवत आहे. फक्तच महाराष्ट्र नाही, देशातून लोक जेजुरीला येतात. त्यांची सोय सुविधा या आणखीन चांगल्या कशा करता येतील ह्याच्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. अतिशय सुंदर चांगली मीटिंग झाली आणि महाराष्ट्र सरकारकडे माझी विनंती राहील या सगळ्या जे बसलेले आहेत आंदोलनाला आणि उपोषणाला की त्याच्याचबरोबर की ह्या सगळ्यांनी 50 दिवसाचा कालावधी, म्हणजे आपल्याला आठवत असेल की चौंडीला हे आंदोलन सुरू झालं, उपोषण सुरू झालं, त्यावेळेस रोहित पवारांनीच त्याचा पाठपुरावा केला होता. योगायोगाने तो रोहितचा मतदारसंघही आहे. मीही त्या मतदारसंघात जाऊन रोहितची आणि त्या सगळ्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांचे काही लोकप्रतिनिधी पाठवले होते आणि तेव्हा 50 दिवसाचा कालावधी ह्याच ट्रिपल इंजिन सरकारने तेव्हा दिला होता. आता या ट्रिपल इंजिनच्या या खोके सरकारने पुढे 48 दिवस झाले. समाजातल्या अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अजून 48 दिवस झालेत, काहीच झालेलं नाही. आता मी तर सरकारमध्ये नाही आहे, त्यामुळे सरकारमध्ये काय चाललंय काय नाही चाललंय याच्या बातम्या मला तर काही नसतात. पण ह्या आत्ता काय परिस्थिती आहे ही मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आपल्याला खरंच नक्की किंवा त्यांचा कोणीतरी जबाबदार व्यक्ती जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला 50 दिवस वाट बघावी लागेल. म्हणूनच मी यांना विनम्र विनंती करते की अजून 50 दिवस व्हायला 3 दिवस राहिलेले आहेत, तर आपण उपोषण सोडावं आणि 3 दिवसानंतर ब्रेक घ्यावा. थांबावं मी अजिबात म्हणत नाही, मी म्हणले ब्रेक घ्यावा आणि ब्रेक नंतर 50व्या दिवशी काय होतं एवढा 3 दिवसाचा विश्वास महाराष्ट्र या ट्रिपल इंजिन सरकारवर आपण दाखवावा. तर आता त्यांची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणीतरी त्यांच्याशी बोलून काहीतरी त्यांना अश्युरन्स द्यावं. मी विरोधात काम करते, त्याच्यामुळे अर्थातच सरकारमधल्या कुठल्या तरी जबाबदार व्यक्तींनी त्यांना फोन केला पाहिजे, कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. तसंच दिलं नाही आणि मला काही आश्चर्य वाटत नाही. अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. तुम्ही बघितलंय जरांगे पाटलांचं काय त्यांनी केलं किंवा जालन्यामध्ये ज्या अमानुष पद्धतीने महिलांना आणि युवा पिढीला त्यांनी जसे हल्ले केले, त्याच्यामुळे खूप जे वातावरण आहे अतिशय अविश्वासाचं वातावरण, महागाई, बेरोजगारी, आरक्षण या सगळ्यामध्ये कम्प्लिटली फेलियर हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. त्यामुळे माझी काय फार ते करतील क्रांती अशी काही अपेक्षा नाही, पण तरी माझ्याकडून पूर्ण निष्ठेने आणि मी पुन्हा सांगते धनगर समाज, मराठा समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या ज्या काही मागण्या आरक्षणाच्या आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने जे सरकार असेल त्याला पूर्ण ताकदीने सहकार्य करेल आणि सरकार बरोबर मतदान करेल, मग ते महाराष्ट्रात असू दे किंवा दिल्लीला असू दे. राज्यभरातून लोक गोविंद बागेमध्ये भेटण्यासाठी येत असतात, परंतु काल विरोध केला जात होता. कुठल्याही नेत्याला नाही. आता माझी सविस्तर चर्चा नाही. मी या सगळ्या आंदोलकांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक गोष्ट, जर महाराष्ट्र सरकारने 16 तारीख दिलेली आहे त्याच्यामुळे आपण 16 तारखेपर्यंत वाट बघावी अशी मी त्यांना विनम्र विनंती केली आहे. भाऊबीज होईस्तोवर, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या शब्दाला जो मान दिला, प्रेम दिला, त्याबद्दल मी या समस्त नवीन पिढीचे मनपूर्वक आभार मानते की अगदी प्रेमाने एक मोठे बहिणीच्या हक्काने मी त्यांना भाऊबीज म्हणून सांगितलं हे करायचं माझ्यासाठी आणि त्या सगळ्यांनी त्यांच्या बहिणीच्या पदरात ही भाऊबीज टाकली, त्याबद्दल माझ्या या सगळ्या बंधूंचे मी मनपूर्वक आभार मानते. काय उत्सुकता आता एकच लागली, गेल्या 20 वर्षापासून पवार कुटुंबीय गोविंद बागेत 20 वर्ष नाही साहेब, MLA झाल्यापासून गोविंद बागेत त्याच्या आधी पहिल्यापासून. परंतु उत्सुकता एकच आहे की उद्या अजितदादा गोविंद बागेत येणार. आता दादाचं तुम्हाला माहिती आहे मेडिकल सिच्युएशन काय आहे, त्याच्यामुळे डॉक्टर ठरवतील. परवाही दादा कार्यक्रमाला थोडा वेळ येऊन गेले तेव्हा दादांनी मास्क घातला होता, त्याच्यामुळे दादाला फार पब्लिक स्पेसेसमध्ये जायला परवानगी नाही आहे आणि क्राऊडेड स्पेसेसमध्ये, त्याच्यामुळे डॉक्टर आज रात्री त्याचा निर्णय घेतील. दादांनी परत एकदा अमित शहाची भेट घेतली. दादांना सरकारमध्ये काम करताना अडचणी येतात अशी एक तक्रार अमित शहाकडे केल्याची माहिती मिळते की एकनाथ शिंदेचा अडसर या सगळ्या कामामध्ये ठरतोय. अजितदादांनी जे आमदारांना सांगितलेलं होतं की जास्तीचा निधी जो आहे तो दिला जाईल, मात्र आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे आमदार सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. अजितदादांची खरंच अडचण होते काम करताना असं वाटतं? मला खरं तर या सरकारबद्दल फारशी काही माहिती नाही, कारण का माझा काही फारसा संबंध त्यांच्याशी येत नाही. पण आज महाराष्ट्राच्या समोर मला विचाराल तर आपला लोकसभा मतदारसंघाचाच हिशोब घेतला तर आपल्या सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे ते पाण्याचं आहे.
आज पाऊस नाही. मी आज सकाळी योगायोगाने इंदापूरला होते, उजनी 48% आहे फक्त. आता मला सांगा, मागच्या वर्षी 100% या दिवशी होतं. आणि मला तिथे अस्वस्थ करणारी गोष्ट अशी कळली इंदापूरला की आम्ही पाण्याचा आढावाही घेतला. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की कदाचित असंच जर राहिलं म्हणजे कधीतरी अजूनही आपण मला वाटतं की परतीचा पाऊस आलाच तर पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, पण टँकर सुरू करावे लागतील का अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पाण्याचा एक खूप मोठा गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे. हमीभावाचे मोठे आव्हानं आपल्यासमोर आहेत. महागाई, बेरोजगारी खूप मोठी आव्हानं या राज्य आणि देशाच्या समोर आहेत. त्याच्यात मी इतकी व्यस्त असते की खरं आणि मतदारसंघातली कामं त्याच्या आणि ECची लढाई आणि सुप्रीम कोर्टची केस, त्याच्यात इतकी कामामध्ये मी व्यस्त असते की महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार काय करतंय, कुणाचं काय भांडण चाललंय याची मला खरंच माहिती नसते. राज्यात अशी एक चर्चा आहे की आपण पवार कुटुंबी एका बाजूला एकत्र दिसत आहे आणि वरती लढाई चालू आहे. आतून पवार कुटुंबी एकत्र आहेत, पुढे नंतर समेट नाही. हे बघा, वैचारिक प्रगल्भता, मी राजकारण समाजकारण जे करते ते आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारांनी करते. चव्हाण साहेबांचे संस्कार आदरणीय पवार साहेबांवर झाले आणि ते दोन्ही संस्कार माझ्यावर झाले. आणि आपल्याला आठवत असेल तर आपण मराठी माणसं ही खूप सुसंस्कृत असतो. आपली लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक कुणाशीच नाही. त्यामुळे वैचारिक लढाईमध्ये आणि मी सकाळी कालच तुमच्याशी बोलले तेव्हा वैचारिक लढाईमध्ये असं म्हणजे ही आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि स्वतःची प्रेमाची मैत्री नाती ही कशी. आता मी तुम्हाला अनेक उदाहरणं कालही देते, आजही पुन्हा देते की प्रमोदजी हे भारतीय जनता पक्षात होते, आदरणीय पवार साहेबांचे आजही महाजन कुटुंब आणि पवार कुटुंबांचे 60-50 वर्षाचे ऋणानुबंध आहे, आजही आहेत. प्रमोदजी नसले तरी पूनमबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे आणि कायम राहील. मुंडे कुटुंब असेल, अटलजींचं कुटुंब, आजही आमच्या घरात काही दिल्लीत कार्यक्रम असेल, अटलजींची मुलगी फॅमिली त्यांची जे आहेत मानसपुत्री ते सगळे आमच्या घरी आजही येतात, त्यांचे जावई येतात, हे सगळे कुटुंब. अरुण जेटलींची फॅमिली, सुषमा स्वराजांची मुलगी बासुरी एवढी हुशार मुलगी आहे. त्याच्यामुळे आमची लढाई अरुण जेटली वैयक्तिकशी नव्हती, सुषमा स्वराज वैयक्तिक नव्हती, अटलजी वैयक्तिक नव्हती. आमची लढाई वैचारिक मतभेद आहेत, आमचे वैयक्तिक कुणाशीही मतभेद नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा विषय आणि हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पवार साहेबांवर केले आणि तोच वारसा पुढे जायचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. उद्याच्या पाडव्याला कोण कोण स्टेजवरती दिसेल? आता माझी तर वळणी लागते असं मला वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.